स्टेटमेंट केला की गोयचे जे तरणाटे आसा तांकां आमी जॉब दितले, कोणाक जॉब शक्य ना जॉब मेळे पर्यंत तांकां अलावन्स दितले. हाजेर कशें रिएक्ट करचें हे ताका सोडून फक्त प्रेस कॉन्फरन्स घेवन घेवन वेगळे वेगळे आरोप करत आसा. मुद्दो एकूच आसा, इतली वर्सां तुमचें सरकार गोंयांत आसलें, तुमी कितले जॉब दिले हो सरळ प्रश्न आसा. आम आदमी पार्टी जेन्ना फॉर्म जाल्ली तेन्ना एकूच मोटो आशिल्लो की राजनिती करपाक न्हय, राजनिती बदलपाक आमी फुडें सरल्या. ते देखून जे आमी गॅरंटी स्टेटमेंट केल्या जावं ते विजाचेर आमी प्रमोद सावंताक आनी ह्या भाजप सरकाराक दाखोवन दिले की लोकांक सुविधा कश्यो दिवच्यो आसता त्यो. प्रमोद सावंतान ताजे उपरांत 120 कोटी बजेटांतल्यान काडले म्हणपाक लागलो आपूण वेव बील रेज करचो ना. मागीर जो सरकार हो म्हणटालो बीजेपीचो तांचो वांगडी मंत्री जो निलेश काब्राल म्हणटालो फुकट आमी कांयच दिवंक शकना, तांकां आमी कंपेल केले की फुकट दिवंक शकता सरकार जर विलिंगनेस आसा, इंटेन्शन आसा जाल्यार. ताजोच भाग म्हणून सरकारान 16,000 उदक फुकट दिले. व आम आदमी पार्टीन जो एजेंडा सेट केलो ताजे उपरांत बीजेपी सरकार भाग पडलो. तशेंच हालींच्या फाटल्याच विकांत होम डिलिव्हरी ऑफ सर्विसीस जे आशिल्ले वो आम आदमीची पॉलिसी आसा ती सुद्धा सरकार आतां कॉपी करपाक लागलो. आनी अरविंद केजरीवालजीन सांगिल्लेच की हो सरकार दिल्ली जे करता ते कॉपी करत आयिल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा गोंयचे लोक ओरिजिनल स्विकारतले, न्हय के कॉपी कॅट जे करता ते. फुडें वेगवेगळे मुद्दे आसा, जावं ते जॉबा संदर्भात, जे स्किमी संदर्भात म्हणजे बाकीचे पुढारी आसा तांचे मागता ते तुमचेर उजवाड घालतलेच. हांव मागता सुरवातीक सेसील रॉड्रिक्सान हाजेर फुडें उजवाड घालचो. बीजेपीन प्रॉमिस केला की 5,000 रुपीज जे आमचे कोविड फॅमिलीजाक मेळपाक जाय म्हणून. कोणाक मेळले ते? कोणाक मेळले ते? अजून पासून कोणाक 5,000 मेळोंक ना. कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून कितले लोक पोतून पोतून हॉस्पिटलान वचून इचारता की बाबा कॉज ऑफ डेथ रेडी हा म्हणून. स्किमी काडटा पूण सारखे प्लॅनिंग ना. अँड द फॅमिलीज दॅट हॅव लॉस्ट देअर लाव्ड वन्स ते जोगडून जोगडून हॉस्पिटलांनी पोतून पोतून येवन अजून पासून तांकां कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट पासून मेळोंक ना. दिस इज आवर सरकार. होम डिलिव्हरी तुम्ही स्टार्ट करपाचे हा न्हू. आता एक कोविड स्किमान न्हू तुम्ही 5,000 जे लोकांक त्रास जाले ते होम डिलिव्हरी मातशे घरा पावय तांकां. बिकॉज एवरीवन इज सफरिंग ड्युरिंग दिस पॅन्डेमिक टायम. मागीर आमचे गृह आधार, लाडली लक्ष्मी, all the dues are pending. Which schemes have been given fully to the public? कितले म्हयन्यांनी लोकांक पैसे मेळोंक ना. एंड स्पेशली गृह आधार. आता तुम्ही पळयले जाल्यार गॅस सिलिंडर, तेलाचे प्राइस, पेट्रोलाचे प्राइस वाडत वयता. हाउ आर द फॅमिली, द लेडीज इन द हाऊस आर सपोज टू मॅनेज? तुम्ही स्किमी उलयता बरें करून हे दिता ते दिता, पण लोकांक कितें त्रास जाता जेन्ना आमी वयता डोर टू डोर मेळपाक लोकांक ते आमकां सांगता की आमी जाणा आमकां कितले त्रास जाता. रोडून सारखे ऑल द लेडीज दे स्टार्ट क्रायंग एंड दे गिव दिस इन्फॉर्मेशन. आनी कितले आमचे यूथ अनएम्प्लॉयड हा. आनी सीएम म्हणटा की 80% ऑफ द जॉब्स आर गिवन टू आवर गोवन्स. जेन्ना तूं घरांनी घरांनी भोंवता न्हू तेन्ना तुमकां गमता की कितले अनएम्प्लॉयड हा. आनी इजी ना की बाबा तांकां गमपाक की केन्ना एम्प्लॉयर्स इचारता की जॉब ऑपॉर्च्युनिटीज हा ना. देर इज नो इजी कनेक्ट. देर इज नो कनेक्टिविटी फ्रॉम द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉईज और समवन हू सर्चिंग फॉर अ जॉब. सो these are the fake promises that are given to our public. असो खंय तरी भ्रम केलो वता की ज्यो स्किम्स आसा त्यो गोंयांत जाता, दिल्लीचो आमचो सरकार आम आदमीचो दिना. सचिलान सांगलेशें लाडली लक्ष्मी आज सेमानूच एडमीट केल्ले आसा की तांचे ड्यूज खूब पेंडींग आसा म्हणून. जे आमचे दिल्ली सरकार आम आदमी पक्षाचेच अरविंद केजरीवालची फुडाकारान चलयता तांचे स्कीम कितें आसा ताचे उजवाड घालतलो बाब कॅप्टन वेन्झी वेगस. गोंयांत
फकत थोड्यो ज्यो स्कीम आहाय त्यो स्कीम सारक दिनासो देखून आमगे गव्हर्मेंट व्हडलो बोर्ड करता की ह्यो स्कीम दिल्यो त्यो स्कीम दिल्यो. पूण आज सगळ्यांक सांगपाक म्हणल्यार कितू भाशेन स्कीम ऑलरेडी एक्झिस्टिंग दिल्ली गव्हर्मेंट करीत आहा आनी दित आहा तेसो स्कीम गोंयांत इम्प्लिमेंट करूंक जायना जाल्यो काय तेंक हें मोती येना. सांगत म्हणल्यार गुड सॅमरिटन स्कीम ही एक इतली आयडल आनी इतली बरी स्कीम की रस्त्यार कोणाकूय एक्सिडेंट जालो आनी तो एक्सिडेंट जावन समज भायर पडलो ताका एक स्कीम आहा तेगेले फॅमिलीक एक्सिडेंट जाले तेका एक अमाउंट डिस्क्रायब करून दिवपाचो प्लस एक इन्सेंटीव जो मनीस तेका हॉस्पिटलान वता. कित्याक आज हॉस्पिटलान व्हरपाक म्हणल्यार आज गोंयांत पळय सद्या टेन्शन येता कित्याक थिंग हॉस्पिटलान वयत जाल्यार कितलें डॉक्युमेंटेशन करपाक पडटा काय म्हूण. सो हें मोटिवेट करपाक तेमकां एक इन्सेंटीव दवरलो म्हणजे यू शूड ऑलवेज टेक समवन हू इज इन नीड. सो दोगांयकूय एक स्कीम दवरलो आहा. दुसरी म्हणल्यार आमगेले पुलीस भाव जे आहा सगळे पुलीस डे एंड नायट ते ड्युटीर आसता पूण कोण केन्ना तेमगेले वेलफेअरा चिंतना. दिल्ली गव्हर्मेंटा अंडर सामान्य राशी टू सोल्जर्स एंड पुलीस म्हणजे 1 करोड रुपीज सामान्य राशी जावं तो सोल्जर जावं तो पुलीस ड्युटीर आसतना तो जरी तरी भायर पडलो इफ ही डायज जाल्यार 1 करोड इज गिवन टू हिज फॅमिली. दिस इट सेल्फ शोज सो मच ऑफ डेडिकेशन दॅट इज देअर इन दिस पुलिसमॅन टू वर्क. हें गोंय करूंक जायना लोकांय असल्यो स्कीम हाडूंक जायनाल्यो आमगे पुलिसेकू. आज आमगे सगळे पुलीस भावांक जाण जावपा बरें की ह्यो स्किम्यो दिल्ली चल्ल्याय ह्यो आमी गोंयांतूय हाडटले मुखार. तिसरी म्हणल्यार भुरग्यांक कोचिंग करपाची जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना. हे शॉर्टान सांगपा म्हणल्यार 10th स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड जी भुरगीं शिकपा बरी आहा पूण तांकां फायनान्शियल प्रॉब्लेम आहा 10th आनी 12th 10th 11th 12th तेमकां कोचिंग दिवपा. आज कोचिंग दिवपाक खूब पयसो आहा इनवॉल्ड. तो कोचिंग दिवपा जे फॅमिलीजां 8 लाख रुपया एन्युअल सॅलरी 8 लाखा सकयल आहा त्या भुरग्यांक कोचिंग दिवपाक गव्हर्मेंटान स्पेशल कोचिंग क्लासीस दिलो आहा आनी तेंकां कोचिंग करून तांगे पर्संटेज खूब वाडलो आहा. सुमार 4953 स्टुडंट्स अवेल्ड दी स्कीम. 4953 भुरग्यांनी ही स्कीम लास्ट इयर एकेडेमिक इयरान अवेल केल्या. चौथे म्हणजे हायेस्ट मिनिमम वेजीस इन द कंट्री. आयच्या दिसार हें सारकें गरजेचें. गोंयची भुरगीं आज गोंयांत काम करूंक कित्याक सोदनाय कित्याक एक मिनिमम स्टँडर्ड वेजीस कोणाक सेट केलो ना. आज दिल्ली इज द ओनली स्टेट हू हॅज सेट 14,842 रुपीज एज द मिनिमम वेजीस. दिस इज बीन इन्क्रीज्ड. हें इन्क्रीज करून 37% इन्क्रिमेंट जालो आहा आनी ऑलमोस्ट 55 लाख वर्कर्स जे आहाय हे स्किमी अंडर तांकां 14,000 मिनिमम वेजीस मेळटा. हें गोंयांत करपाक व्हेरी इजी. दिल्ली स्टँडर्ड आनी गोंयची स्टँडर्ड डिफरंट आहा. सो दिल्ली स्टँडर्डा प्रमाणे तेमी 14,842 दवरलो आहा. गोंयचो स्टँडर्ड आमगेलो मातशें बरो आहा. आम मातशें सुसेगाद आनी वी लायक टू हॅव अ गुड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो आमकां गोरे एक 20,000 25,000 ते इंडस्ट्री कडेन डिस्कस करून हो स्लॅब मांडपा जाता पूण अजून कोण मांडपा खबर करनाय. compensation of 1 crore to staff and sanitization workers if matters in the line of covid टायमाक जोरी तोरी कोणूय भायर पडलो जो स्टाफ आहा मेडिकल स्टाफ जावं हेल्पिंग स्टाफ जावं तेमकां 1 crore 1 crore दिल्ली गव्हर्मेंटान दवरलो. आज आमगे कोविडाक कितलोसो दोतोर कितलेशे नर्सीस भायर पडले तेमकां कोणेय कितें पूण एक स्कीम काडून दवरला. कोविड काबार जालो ना. मुखार कोविड कंटिन्यू जावपाचो 3rd वेव जावपाचो आहा. हे गव्हर्मेंटान जावं कॉपी करून पूण हेजे मुखार कोविड जे स्टाफ आहा ट्रीट करता तेमकां पूण दवर. तुमकां 1 crore दिवपा जावपा ना गोंयच्या गव्हर्मेंटा कडेन. तुम कितें पूण दवरा तुमकां जाता ते भाशेन पूण दिया दवरा. दिस इज टू मोटिवेट दी स्टाफ हू इज वर्किंग and fighting and battling during these COVID times. Higher education and skill development guarantee schemes.
Students will get education loans of up to rupees 10 lakh from banks, while the government will be their guarantor. This scheme is now applicable to Delhi students pursuing courses even outside Delhi in government recognized institutions. 10 लाख रुपयाची दिल्ली गव्हर्नमेंट गॅरंटी रावून भुरग्यांक स्किल डेव्हलपमेंट करपाक एक स्कीम काढलो हा. द गव्हर्नमेंट स्टँड्स गॅरंटी, तुका आनी गॅरंटर नाका, मागीर पाहिजे कांयच डॉक्युमेंट नाका. भुरग्यां जरी तरी फॉर्मॅलिटी त्यो पुरी जाल्यो, ताका स्किल करपाक मुखार वचपाक जाय. 10 लाख रुपीज गव्हर्नमेंट इज गिविंग गॅरंटी. आज हिंगा भुरग्यांक एंटरप्रेन्योर्स जावपाक प्रमोट करपाक आमगे गव्हर्नमेंटाक कोणूच गेलो ना. Mission Excellence Scheme. Under this, the Delhi government provides financial assistance to sports person for training and coaching. मुझे जे आमगे जितले गोंयकार जे स्पोर्ट्स ट्रेनिंग दिताय, कोच ट्रेनिंग दिवपा तेम कोर्स केलो हा, एमके एक स्कीम हा. The AAP government provides financial assistance of rupees 4.39 crores. Total 4.39 crores they have given this scheme to 77 players from Delhi. मुझे 77 जे कोच आहे, कोच और ट्रेनर्स आहे, जो फुटबॉल जाऊं जो कसली गेम जाऊं, ते ट्रेनरां तेमी एक मिशन एक्सलन्स स्कीम म्हणलो आणि त्या स्किमामध्ये टोटल 439 crores तेमी सँक्शन केले 77 प्लेयर्सांक. सो असल्यो स्किमो दिस इज गोइंग टू हेल्प जे कोण आज आमगेले यंग यूथ जे टॅलेंट आहा, जे रेफरी जावपाक तेम ट्रेनिंग केलो, कोच जावपाक ट्रेनिंग केलो, तेमकी स्कीम लागू जाता. आज ही गोंयांत ना. फ्री बस राईड फॉर वुमेन हे सगळे आमी जाणा. दिस इज फॉर वुमेन सेफ्टी आणि फ्री बस राईड फॉर वुमेन. बायलांक तिकेट ना, जावं ती यूथ जावं जाणटी जावं, बायलांक तिकेट ना बसीन वचपाक. म्हणजे जे भाशेन आमची केटीसी बस आहा, ते केटीसी बसांत बायलांक तिकेट ना म्हणून म्हाका दिसता हे गव्हर्नमेंटान करून दाखोवचें. कॉपी करना काय तुम्ही केला म्हणून सांगा, पूण करा. इलेक्शन जाच पयलीं पूण केटीसी बस तिकेट सगळ्यांक फ्री करा. जरी तरी केटीसी आतां लॉसांत वयताच, पूण तरी पूण तुम्ही इलेक्शन पयर करा. एटलीस्ट पीपल वील बेनिफिट. फ्री वायफाय अक्रॉस दिल्ली. दिल्ली वायफाय कनेक्शन प्रत्येक हब पॉइंट्स केल्या. 2021 पावले आमी आज आमगेलो गव्हर्नमेंट चिंत नासतना तांकां कोविडा लागून वी हॅव टू डू स्टडी फ्रॉम होम. लोकां कडेन मोबायल ना, मोबायल आहा जाल्यार वायफाय ना, वायफाय आहा जाल्यार BSNL गेले नेटवर्क सारकें ना. कितली प्रॉब्लेम आहा. सो ही प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतलो कोण? एक कोविडा टायमाक केलो ना. 2020 फेब्रुवारी आमी सगळे आशिल्ले दिल्लींत कॅम्पेन करपाक. फेब्रुवारी 2020 आय हॅव पर्सनली सीन वायफाय. प्रत्येक जे पॉइंट्स आहा त्याचे कनेक्शन घरा गेल्ले आहा आणि ते घरा मिटर आसोन तांकां डिस्काउंट मेळटा. 60 रुपीज, 80 रुपीज, 120 रुपीज हांवें पळयलो फॉर दॅट वायफाय सेटअप आणि CCTV कॅमेरा सेटअप. दोन्ही सेटअप्सा कनेक्शन लोकांक गेलो आणि ताका तुका रिबेट मेळटा बिकॉज यू आर कन्झ्युमिंग दिस. तीर्थ यात्रा स्कीम for senior citizens of all communities and faith. The scheme was launched with the aim that every elderly person desire to undertake a pilgrimage in his life gets fulfilled. मुळचे कितें? जे कोण आमचे हिंदू भाव आहा तांकां तीर्थ यात्राक वचपाक जाय जाल्यार दिल्लींत गव्हर्नमेंट फॅसिलिटी करता. लायफांत एक पाट पूण वचपाक सगळो खर्च दिल्लीचो. हांगाय आमचे हिंदू भाव आहा, तेमकांय वचपाची खूब उमेद आहा. क्रिस्तांव भाव आहा, क्रिस्तांव भाव वेलंकनी वचपाची खूब उमेद आहा. दुसरे भाशेन आमचे मुस्लीम भाव आहा, तेमकांय तेंगे रिलिजियस जाग्यार वचपाक खूब उमेद आहा. पूण गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी आनी असल्यो स्कीम कित्याक करना काय? लायफांत एक पाट पूण जेरुसलेम जावं बेथलेहेम वचपाक स्कीम काडपाक जाय. ह्यो ती स्कीम ती गोंयांत करूं जाता. थिंगा ती तीर्थ यात्रा आनी त्यो कम्युनिटीजा लागपाच्यो. हिंग गोंयांत ही स्कीम करपाक जाता. जे कोणा बेथलेहेम वचपा जाय, जेरुसलेम वचपा जाय, तीर्थ यात्राक वचपा जाय, नाजाल्यार मुस्लिमां तेमगे मुस्लिम कम्युनिटी तेंगे हुंय रिलिजियस जाग्यार वचपा जाय, स्कीम दवरपाक जाय. सो वन्स इन अ लायफ टायम जाणटे जाले म्हणटरी तूं हे स्पिरिच्युअल हेका वचपाक ही स्कीम दवरली आहा. ही आमगेले जाणटे जे सिनियर सिटीजन आहा तांकां खूब गरजेचें. आनी आय थिंक दीस इज एडिंग व्हॅल्यू ह्यो स्किमो.
सिनियर सिटीजन आणि विडो पेन्शन स्कीम ही गोंया आहा आणि दिल्लीतूय आहा. सेम स्कीम पयलेसून चलता. जावं ती 2000 रुपये फॉर सिनियर सिटीजन आणि विडोज जी आहा 2500 रुपया. खुबश्यो स्ट्रीट लाईट्स घायल्ल्यो आहा अंडर द मुख्यमंत्री स्ट्रीट लाईट योजना स्कीम. ह्यो स्ट्रीट लाईट घालपाचो कारण कितें? जे डार्क शॅडो सेक्टर्स म्हूण आसताय थिंग स्ट्रीट लाईट पॉकेटांनी घातल्या. लाखांनी 2 लाख 2 lakhs प्लस स्ट्रीट लाईट. किपिंग इन टू माइंड वुमन सेफ्टी. वुमन सेफ्टी जो अजेंडा आहा, जो मॅनिफेस्टो आहा, ते मॅनिफेस्टो अंडर वुमन सेफ्टी लाईट्स घातल्या, CCTV घातल्या. वुमन्स बसीज आहा स्पेशली, तितूंत एक तुगेलो पुलीस आसता तांकां सेफ्टीक लागून. दीज आर हाव यू प्रोटेक्ट वुमन आउट इन ओपन. इनिशिएटीव गेल्या आणि खूप वाडची आहा वुमन सेफ्टीक. पूण सध्या ह्यो इनिशिएटीव चालू आहा. फ्री इलेक्ट्रिसिटी स्कीम जी आहा ऑलरेडी आम्ही पयली अनाउन्स केल्ली आहा, सो आय विल नॉट मेन्शन. उदकाची स्कीम आहा ती हांव मेन्शन करना. Sewing machines. Delhi government has introduced 200 sewer cleaner machines with the aim of eradicating manual scavenging in Delhi. So 200 मशीनां आहा साफ करपाची, रस्ते साफ करपाचे. सो ही मशीनां रस्ते साफ करपाक घातल्या सो दॅट द रोड्स आर क्लीन. आणि एंडिंग म्हणल्यार मोला क्लिनिक्स ऑल ओव्हर दिल्ली मोला क्लिनिक्स घातल्या. ताजी बेनिफिट मेळपा आहा आणि लोकांक खूप मेळ्ळो आहा. हेजे भायर खुबश्यो स्किमो हांवें थोड्यो स्किमो जॉट डावन करून लोकांक सांगल्याय. सो लोकांक कळपाक बरें की दिल्ली गव्हर्नमेंट इज डुईंग सो मेनी स्किम्स अँड त्यो गोंयांतूय लागू जाता. गोंयांतूय पुलिसे लागू जाता. गोंयांतूय तीर्थ यात्रा जावं वेलंकनी यात्रा करपा जाता. हिंगाय करपा जाता. सो हे करपाची गरज. ह्यो सगल्यो स्किमो आमी थोड्यो वर वाचल्या आणि मुखार म्हाका दिसता फुल लिस्ट ऑफ स्कीम्स वॉट गोंयांत आमी हाडटले ते मुखार आमी तुमच्या मुखार मांडटले. ॲडव्होकेट सुरेश उलयतलो. वेंझी बाबान इतल्योश्योच स्किमी सांगल्यो. एडवोकेट ह्या नात्यान वेंझी बाब एक स्कीम विसरलो ती म्हणल्यार एडवोकेट्सांक जे दिल्लीन एडवोकेट आसा तांकां 10 लाख मेडिकल इन्शुरन्स दिल्ली गव्हर्नमेंट आम आदमी पार्टीचे दिता. आणि कोविडाच्या टायमान कितलेशेच एडवोकेट तांच्या फॅमिलीक ह्या स्किमीचो खूप फायदो जाला. कारण 10 लाख सुमार त्या टायमार मेळप म्हणल्यार कोर्ट बी बंद आशिल्ले तेन्ना खूप महत्वाचें. जेन्ना कालच्यान ह्यो प्रेस कॉन्फरन्सी बीजेपीच्यो सुरू जाल्या हांसपाक येवपाक लागला. म्हणजे सगळे भिळान आशिल्ले आता भायर सरल्या. ते भायर सरल्या काय तांकां मुद्दाम भायर काडल्या हेच आमकां समजना. पूण भायर सरल्या ते सारखे भायर सरा. मातशे तरी स्टडी करा. प्रमोद सावंत बाब सदांच सांगता की आपल्याक ह्या सब्जेक्टाचेर स्टडी करपा जाय, ह्या सब्जेक्टाचेर स्टडी करपा जाय. तुम्ही मातशे कितें तरी स्टडी करा आनी येया म्हणटा हांव प्रेस कॉन्फरन्साक येता आसतना. वेंझी बाबान इतल्यो स्किमी सांगल्यो ह्यो आसा आनी तुमी कितें फोट मारता की दिल्ली सरकार कसल्योच स्किमी दिना म्हणून. दुसरें तुमी कितें दाखयता जाल्यार एक RTI रिप्लाय दाखयता जो दिल्ली एक्सचेंजाचो, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचो, जातून 450 जॉब्स कितें तरी RTIचे रिप्लायान आयला. एम्प्लॉयमेंट एक्सचेंज हळूहळू बंद करपाक चालू केला दिल्ली गव्हर्नमेंटान, आम आदमी पार्टीच्या सरकारान. आणि रोजगार बाजार वो पोर्टल, ऑनलाईन पोर्टल चालू केला. जे जे बीजेपीचे लोक हे RTI दाखयत पळय काल फिरताले तांच्यांनी त्यांचो मोबाईल काढून दिल्लीचे रोजगार बाजार इतलेच टायप केल्यार पुरो पोर्टल ओपन जावन तुमकां सगळी इन्फॉर्मेशन मेळटली. इतले तरी बारीकशी स्टडी करून हे येना प्रेस कॉन्फरन्साक. ह्या रोजगार बाजारांतल्यान 10 लाख जॉब्स क्रिएट जाल्या. 10 लाख. 450चे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजाचे जॉब्स मी कितें उलयता. 10 लाख जॉब
गोंयांत जर आमी 2 वर्सांत 10 लाख जॉब तयार करपाक शकले जाल्यार जसो सीएम म्हणटा 102% वॅक्सिनेशन कंप्लीट जालां, 10 लाख जॉब जर आमी तयार केले जाल्यार एलिजिबल जितले पळय भुरगे तरणाटे गोंयांत आसा ताजे पेक्षा चड म्हणजे 102% जॉब्स आमी गोंयकारांक खातीर दिवपाक शकतले, इतली कपासिटी आसा. आनी हे कितें दाखयता जाल्यार 450 RTIचो रिप्लाय जे एक्सचेंज बंद जालां. हांचे कडेन ZP लेवलाचेर हांचे मनीस आसा, हांचे कडेन स्टेट लेवलाचेर हांचे सरकार आसा, केंद्रान बीजेपीचे सरकार आसा, पूण आजून हांकां मायनिंग चालू करपाक जायना. कितलो तेंप लागता. आतां इलेक्शन 5-6 म्हयन्याचेर आसतना तुम्ही 10,000 नोकऱ्यो दिता म्हणून सांगता. तरणाटे इतले फटोवपाचे ना. आतां तुमकां जर ह्यो नोकऱ्यो दिवपाक जाय आशिल्ल्यो, तुमकां जर हे मायनिंग चालू करपाक जाय आशिल्लें जाल्यार तुम्ही 4-4.5 वर्सां पयलींच्यान चालू करता आशिल्ले. तुमकां जर फ्री उदक दिवपाक जाय आशिल्लें जाल्यार 4-4.5 वर्सां पयलीं तुम्ही चालू करपाक जाय आशिल्लें. तुमकां जर डोर स्टेप डिलिव्हरी दिवपाक जाय आशिल्ली जाल्यार 4-4.5 वर्सां पयलीं खंय न्हिदलेले तुम्ही. आतां जाग आयल्या तुमकां जेन्ना इलेक्शन लागीं पावलां आनी जेन्ना आम आदमी पार्टीन घोशणा केल्या की आमी इलेक्ट्रिसिटी फ्री दितले म्हणून, तेन्ना तुमकां गोंयकारांक उदक फ्री दिवपाची याद येता. जेन्ना इलेक्शन लागीं पावता तेन्ना 10,000 नोकऱ्यो तयार करपाची याद येता. ह्या सरकाराक, ह्या बीजेपीच्या सरकाराक इंटेंट ना, तांची मानसिकताच ना की ह्यो सुविधा गोंयकारांक दिवपाक. ते करता ते फक्त जुमला, 10,000 नोकऱ्यांचो जुमलाच. आणि हे प्रत्येक गोंयकारांक आनी प्रत्येक गोंयच्या तरणाट्याक खबर आसा की हे फक्त फटोवपाक 10,000 नोकऱ्यो म्हणटा. कारण आता इलेक्शन लागीं पावलां. एक भुरगो 5-6 कडेन एप्लाय करता, ताका 200 रुपया फारीक करचे पडटा. एका भुरग्यान जर 5 कडेन एप्लाय केला जाल्यार 2,000 सुमार तो भुरगो बेकार आशिल्लो भुरगो मोडटा. आणि प्रत्येक जॉबाक आमी पळयता जाल्यार 8,000 एप्लिकेशनां येता, अर्ज येता. 16 लाख एक डिपार्टमेंट एका पोस्टा फाटल्यान घेता. आणि हे पयशे कोणाले जाल्यार तरणाट्यांचे, बेकार तरणाट्यांचे तुम्ही खाता. हे सगळे गोंयचो तरणाटो पळयता आणि हे सगळे तरणाटे तुमकां ह्या इलेक्शनान तुमची जागा दाखोवन दितले. आता ह्यो प्रेस कॉन्फरन्सी घेवपाच्यो तुम्ही बंद करा. कारण आमी आयल्या ते एक प्रॉपर प्लॅन घेवन गोंयकारांक, गोंयच्या तरणाट्यांक फटोवपाक न्ही, फटयला सगळ्या तरणाट्याक तुम्ही आणि तुमकां तुमचो जागो दाखयतलो हे सगळे गोंयचे तरणाटे. सुरेरान सांगला अशें आमचो एक प्लॅन आसा. एकदां आमी एंटरटेनमेंट करपाक करना. काल जो दामू नायक सांगतालो एंटरटेनमेंट करता म्हणून, तेन्ना एक प्लॅन आसा, एक विजन आसा. काल तसोच परत दामू नायकान उल्लेख केलो की दिल्लीचो बजेट 70,000 करोड आसा म्हणून ते इतले स्कीम दिवंक शकता. ताका मुद्दामून तुमच्या मार्फत सांगूंक सोदता की दिल्ली जेन्ना आम आदमी सरकार आयलें 2015 तेन्ना त्या सरकाराचो बजेट आसलो 30,000 कोटी. 30 वयल्यान डबल जालो 70,000 कोटी. आणि इतल्यो वेंजीन ज्यो स्किमी सांगल्यो इतले दिवनूय दिल्ली इज द ओनली स्टेट विथ सरप्लस बजेट. गोंया कितें जालें? गोंया बजेट आसा 17-18,000 कोटी, 20,000 कोटी थंयच उरता. बायलांच्यो स्कीम गृह आधार 1,500 ते थंयच उरल्या. पण मुद्दाम तुम्ही पळयात, प्रत्येक MLA, प्रत्येक मंत्री ताजे फाटले एफिडेविट पळया, इलेक्शनाक फायल केला तो, ताजे एसेट्स पळया, सगळ्यांक डबल जाल्यार ट्रिपल टायम्स जाल्या एसेट. गोंयकार थंयच उरल्या, सामान्य मनीस थंयच उरला, आमचो युवक तरणाटो थंयच उरला. पण हांचे सगळे एसेट वाडला, गोंयचो बजेट वाडूना. दिल्लीचो बजेट डबल जालो, सगळ्या लोकांक बेनिफीट जालो. सो सरकार खंय मोडटा पयशे आनी कोणाक लुटता ताजेर उघड जाता. दुसरें म्हणल्यार काल जो बीजेपीन प्रेस कॉन्फरन्स घेतले, आज सत्रच चालू आसले प्रेस कॉन्फरन्सचे.
की आम आदमी पार्टी जॉब दिता तांकां खरें जाल्यार खरें टेन्शन जालां की ते जॉबाचे जे कट्स आनी कमिशन जोडटाले पळय ते तांच्या हातांतले वतले. आम आदमी पार्टी पोर्टल करून ट्रान्सपरंटली सगळ्या गोंयकारांक जॉब दितले आनी हे जर जोडत आयिल्ले जॉबाचेर जॉब विकून ती तांकां खंय तरी दिसता आपलो ऑपॉर्च्युनिटी वतली म्हणून. हो खरो प्रॉब्लम आसा. हांव मुद्दम तुमच्या मार्फत दोतोर सावंताक याद करूंक सोदता. ताका सांगपा जाय मेन वच डॉक्टर सावंत सांगतालो इंजिनियरांक नोकरी नात आनी टॉयलेटां बांदची. कोणाक जर नोकरी इवन गॉड कॅनॉट गिव अ जॉब इन गोवा वच सावंत सांगतालो आमकां सगळ्यांक. तेन्ना तुमच्या मार्फत हांव सावंताक एक ऑफर दिता. एक डिस्कशन करूया. एक डेमोक्रेसी जी लोकशाही आसता ती एक चर्चा करपा जाय. तेन्ना तुमच्या मार्फत एक ऑफर दिता यो खंयच्याय मंचार या एक डिस्कशन करूया एक डिबेट करूया. तुजो विजन मांड जॉब्सा विशीं कितें आसा तुजो विजन सांग. तूं तरणाट्यांक कसो हेल्प करतलो कसो स्किल सेट डेव्हलपमेंट करतलो. तुका इलेक्शन 4 म्हयन्याचे आयले तेन्ना सगळ्यो येवजण्यो येता पळय याद इतली वर्सां कित्याक घेवना. तेन्ना तुका ऑफर आसा यो एका मंचार डिस्कशन करूया. जर धाडस आसा कापास्तार आसा तेजी स्विकार आनी आमकां सांगा. इतल्यान जे आमचे युवकाची आमी अनाउन्समेंट जी गॅरंटी केल्या सेकंड अनाउन्स केल्ली आसा ती आमी प्रत्येक युवकाक वचून मेळटले आनी तांकां सगळें सांगतले आमी कसो प्लॅन आसा तो. तुमचे कितें प्रश्न आसल्यार घेवया ताजेर. थँक्यू.